वेलकम स्टुडंट्स. आज आपण सुरू करणार आहोत नवीन टॉपिक. ओके, खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे आणि समजण्यासाठीही सोपा आहे. फिजिकल केमिस्ट्री मधला आपण टॉपिक सुरू करत आहोत, तो म्हणजे रेडॉक्स रिएक्शन. कोणता? रेडॉक्स रिएक्शन आपल्याला टॉपिक पाहायचा. 6 नंबर फ्रॉम युअर बुक. ओके, आता रेडॉक्स रिएक्शन टॉपिक सुरू करत असताना काही कन्सेप्ट तुमच्या झालेल्या आहेत 10वीला. जसं की तुम्हाला माहितीये रेडॉक्स हा जो शब्द आहे कशापासून आलेला आहे? रेडॉक्स रिएक्शन जर तुम्हाला वाटलं मी तर रेडॉक्स हा जो शब्द आहे याच्या अगोदर आपण पाहिलेले की रिएक्शनच्या 4 टाइप. ऑर्गॅनिक रिएक्शन्स पाहत असताना आपण 4 टाइप्स पाहिले. ओके, टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन. मग त्याच्यात आपण ऍडिशन रिएक्शन पाहिल्या, ज्या रिएक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस रिएक्ट होतात आणि एक प्रोडक्ट तयार होतो त्याला ऍडिशन रिएक्शन म्हणायचं. ओके, नंतर आपण एलिमिनेशन रिएक्शन पाहिल्या, ज्या रिएक्शन्स होत असताना ऍडजसंट कार्बन ऍटमचे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम निघून जातात त्याला आपण म्हटलेलं आहे एलिमिनेशन रिएक्शन. नंतर ज्या रिएक्शन मध्ये ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम निघून जातो दुसऱ्या ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम न त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हटलं. ओके, आणि ज्या रिएक्शन मध्ये एकाच मॉलिक्यूल मध्ये रिअरेंजमेंट होते त्या रिएक्शन म्हणजे रिअरेंजमेंट रिएक्शन. ओके, यांच्यापेक्षा वेगळा टॉपिक, यांच्यापेक्षा वेगळी रिएक्शन आणि वेगळा टॉपिक आपण पाहायला जात आहोत, तो म्हणजे कोणता? रेडॉक्स रिएक्शन. आतापर्यंत उल्लेख आला का? नाही आला, आता सांगतोय. ओके, तर तुम्हाला मी सांगतो आपण रिएक्शनचे टाइप्स पाहिलेले 4 ते झाले, पण त्याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळे टाइप्स येतात. रिडक्शन रिएक्शन. कोणती? रिडक्शन रिएक्शन. माहिती तुम्हाला? तर आपल्याला माहित करून घ्यायचे. तरी पण थिअरॉटिकली मी अगोदर सांगतो, ज्या रिएक्शन्स मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं त्या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. याच्या अगोदर तुम्ही पाहिले. इथे पहा, इथिन आहे. इथिनची रिएक्शन हायड्रोजन सोबत, हायड्रोजन ऍड होतो आणि इथेन तयार होतो. म्हणून मला असं म्हणायचंय द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिएक्शन. तर ही कोणती रिएक्शन आहे? रिडक्शन रिएक्शन. ओके, तर एक्झाम्पल लिहायची गरज नाही, ऑलरेडी आहे, तरी पण पाहायचं सांगतोय. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2. H2 चं जर ऍडिशन झालं अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड पाहिजे तुम्ही, कारण आपण डेफिनेशन पाहणारच आहोत. ओके, इथिन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2, याची रिएक्शन H2 सोबत झाली तर एक H या कार्बनला आणि एक H या कार्बनला ऍड जर झाला तर इथं तयार होतं आपल्याला CH3 सिंगल बॉन्ड CH3. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पाहिले. म्हणून मी असं म्हणतो, ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं, ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं त्या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन असं म्हटलं जातं. रिडक्शन रिएक्शनच्या पण वेगवेगळे डेफिनेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके, आणि तसंच ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे कोणती? तर याच्या अपोजिट, ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजनचं ऍडिशन होतं त्याला रिडक्शन म्हणायचं. तर मी असं म्हणतो, ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन बाहेर पडतो त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं असतं. किंवा दुसरी कन्सेप्ट पहा, आपण जर म्हटलं मॅग्नेशियमची रिएक्शन O2 सोबत झाली तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. मॅग्नेशियम इज रिएक्ट विथ O2. इथं पाहू शकता, मॅग्नेशियम रिएक्ट विथ O2 इट गिव्स MgO. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्यांना ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. हे थोडक्यात मी सांगतो, डेफिनेशन तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज अ रिडक्शन, आणि ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्याला ऑक्सिडेशन असं म्हणायचं असतं. आणि यांचा सुवर्ण मध्य मी असं सांगतो की ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं त्या रिएक्शनला, म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये दोन्ही रिएक्शन्स, द रिएक्शन इन विच सायमल्टेनियसली oxidation as well as reduction takes place, that type of reaction is called as a redox reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतात? रेडॉक्स रिएक्शन. मग सर सांगा ना एक्झाम्पल कोणतं आहे असं म्हणत असाल तर तुम्हाला एक्झाम्पल ही मी देणार आहे. ओके, पुढे जाऊन एक्झाम्पल ही देणार. तर चला तुम्हाला लगेच एक्झाम्पल देतो. तर मी असं सांगतो की आपल्याला माहिती आहे NaCl मीठ कसं तयार होतो नाही का? तर मीठ तयार होण्यासाठी सोडियमची रिएक्शन क्लोरीन सोबत होणं आवश्यक असते. सोडियम इज रिएक्ट विथ क्लोरीन, इट गिव्स NaCl. 2 सोडियमचे ऍटम एका क्लोरीन मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले तर 2 सोडियम क्लोराइड तयार होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो,
इथं सोडियमचं ऑक्सिडेशन होतं. इथे पहा, आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर लक्षात येणार आहे. इथं Na+ होणार आहे, Na इथं 0 to +1 ऑक्सिडेशन स्टेट चेंज होती आणि इथं 0 to -1 ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते. आता सोडियमचं ऑक्सिडेशन होऊन सोडियम क्लोराईड तयार झालं, तर क्लोरीनचं रिडक्शन होऊन सोडियम क्लोराईड तयार झालं. ज्या ज्या रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं त्या त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. पुढे आपल्याला पाहायचंच आहे. तर एक एक्झाम्पल सांगितलं, सोडियम मेटलची रिएक्शन क्लोरीन सोबत जर झाली तर सोडियम क्लोराईड तयार होतं. ही पण एक रेडॉक्स रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे? रेडॉक्स रिएक्शन आहे. सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट, आता पुढे तुम्हाला जायचं आहे नाही का. सोडियम इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट आहे, इथं 0 आहे, इथं +1 होते. ओके, इथं +1 होते आणि क्लोरीन इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं -1 होते. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन. या रिएक्शन मध्ये एका स्पीशीजचं ऑक्सिडेशन होतं, सोडियमचं ऑक्सिडेशन होतं आणि क्लोरीनचं रिडक्शन होतं, म्हणून या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन म्हटलं जातं. पुढे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. ओके, तत्पूर्वी हा जो रेडॉक्स शब्द आहे तो का आला त्याच्याविषयी सांगतो की आता जी आता रिएक्शन मोडली त्या रिएक्शन मध्ये रिडक्शन होत होतं, त्याचबरोबर त्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन देखील होत होतं. ओके, तर रिडक्शन रिएक्शनचा RED आणि ऑक्सिडेशन रिएक्शनचं OX मिळून तयार झालं रेडॉक्स. काय तयार झालं तर रेडॉक्स. द रिएक्शन इन विच सायमल्टेनियसली reduction and oxidation takes place, that type of reaction is called as a redox reaction. चला, आता रिडक्शन म्हणजे काय सर आम्हाला सांगा आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय आम्हाला सांगा, असं जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला एक डेफिनेशन एक एक्झाम्पल अशा प्रकारे सांगू शकतो. यू कॅन फोकस ऑन आवर बोर्ड. ओके, सो इन दिस कॉलम आय एम written here definitions of oxidation, and in this portion I written here reduction definitions. Okay, first of all we will focus on what is the meaning of oxidation. So students, I am interested to telling to you that is there are so many ways to define oxidation and reduction definition. So classical concept of oxidation, classical concept mean it is a old concept. जुन्या काळी म्हणा किंवा आपण जनरली ऑक्सिडेशनची डेफिनेशन पाहत असताना काय म्हणतो पाहिलं, इथे काय टाकले पण मी क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन. जुन्या काळी किंवा जनरली ऑक्सिडेशन म्हणजे काय आपण समजून घेतो. तर पहा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टू अ सबस्टन्स इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ज्या ज्या रिएक्शन मध्ये किंवा ज्या ज्या सबस्टन्सेस मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणायचं असतं. मग तुम्ही म्हणता कशामध्ये, तुम्ही सांगतोय मॅग्नेशियम मेटल. आपण जर असं म्हटलं, हे पहा, हे घेतलं आपण बिकर घेतलं, त्या बिकर मध्ये घेतलं आपण मॅग्नेशियम. काय घेतलं आपण? मॅग्नेशियमची फीत असते, त्याची पट्टी असते, तुम्हाला दाखवू शकतो मी. ओके, मॅग्नेशियमला जसं आपण जाळतो तेव्हा मॅग्नेशियमची रिएक्शन ही ऑक्सिजन सोबत होते. मॅग्नेशियमला जाळलं म्हणजे ऑक्सिजन सोबत रिएक्शन असते. मॅग्नेशियम इज रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. आता मला सांगा, मी जर या रिएक्शन मध्ये मॅग्नेशियम हा सबस्टन्स आहे असं म्हणतोय, मॅग्नेशियमला जर आपण O2 सोबत ट्रीट केलं तर काय तयार होतं? मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतं. ओके, लक्षात ठेवा, हा काय आहे तर हा आहे मॅग्नेशियम, हा आहे डायऑक्सिजन आणि हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे मॅग्नेशियम ऑक्साइड. याचं नाव काय आहे तर मॅग्नेशियम ऑक्साइड. In this reaction there is addition of oxygen to a magnesium substance. Okay, ऑक्सिजन ऍटमचं ऍडिशन मॅग्नेशियम सबस्टन्स मध्ये होतं आणि त्यात होतं मॅग्नेशियम ऑक्साइड. आलं लक्षात? पहिली डेफिनेशन. मग कोणती डेफिनेशन तुम्हाला सांगू शकतो का? एक्झाम्पल आपण बरेचसे पाहू शकतो. हे पहा, इथं मी आणखी एक एक्झाम्पल देतो की पहा, कार्बन रिएक्ट विथ O2 it gives carbon dioxide. ओके, when carbon react with O2 it gives carbon dioxide. मग ही कोणती रिएक्शन आहे तर ऑक्सिजनचं ऍडिशन झाले कार्बन या सबस्टन्स मध्ये आणि त्यात झाला कार्बन डायऑक्साइड. ओके,
कार्बनचं ऑक्सिडेशन कार्बन डायऑक्साईड. त्याचबरोबर कार्बन मोनोऑक्साईडची रिएक्शन O2 सोबत झाली की इथं पण काय झालं होतं, कार्बन डायऑक्साईड. ओके, तर लक्षात घ्यायचं असं ही रिएक्शन बॅलन्स नसेल तर रिएक्शन आपण ती बॅलन्स करू शकता. ओके, जर आपण असं केलं O2 ऑक्सिजन 4 तर ही रिएक्शन देखील बॅलन्स होईल. 2 कार्बन मोनॉक्साईड 2 O2 च्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले तर 2 CO2 तयार होतात. 2 ऑक्सिजन 4 6. ठीक आहे, 3 CO2 केलं तर चालेल का? चला 3 CO जर आपण केलं 3 CO केलं तर कार्बन 3 होतील आणि ऑक्सिजन हे 3 आणि हे 4 7 होतील. ठीक आहे, रिएक्शन बॅलन्सिंगचा फॅक्टर नाहीये. आपल्याला लक्षात घ्यायचं की कार्बनचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तसंच कार्बन मोनॉक्साईडचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन मोनॉक्साईडचं ऑक्सिडेशन होऊन देखील कार्बन डायऑक्साईडच तयार होतो. ओके, तर ती रिएक्शन बॅलन्स गरज आपला हे. तर ज्या ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं सबस्टन्स मध्ये त्या रिएक्शनला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. एक्झाम्पल, magnesium react with O2, it gives magnesium oxide. Carbon react with O2, it gives carbon dioxide. Okay, so here is the addition takes place, hence this reaction is called as a oxidation reaction. ही क्लासिकल डेफिनेशन आहे. कोणती डेफिनेशन ही? क्लासिकल डेफिनेशन. आणि मी अगोदर तुम्हाला ऑक्सिडेशनच्या सर्व डेफिनेशन सांगणार आहे आणि नंतरच आपण रिडक्शन कडे जाऊ, कारण गोंधळ होणार नाही. पहिली डेफिनेशन, what is the classical definition of oxidation? So addition of oxygen to a substance, addition of oxygen to a substance is called as a oxidation. Example, magnesium substance react with O2, it gives magnesium oxide. दूसरा example, carbon react with O2, it gives carbon dioxide. Okay, when carbon monoxide react with O2, it gives कार्बन डायऑक्साईड. आणि जर रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचीच असेल तर आपण असं करू शकतो का, 4CO जर घेतलं आणि 4CO2 4 4 2 8 हे 4. ओके, ठीक आहे, बॅलन्स झाले. 4 कार्बन मोनॉक्साईड आणि 2 म्हणजे O2 जर एक झाले तर 4 CO2, कार्बन 4 इकडे कार्बन 4. आता 4 2 8 ऑक्सिजन, इथं 2 O2. ठीक आहे, इथं 2 O2. 4 कार्बन मोनॉक्साईड रिएक्ट विथ 2 O2 मॉलिक्यूल, इट गिव्स 4 कार्बन डायऑक्साईड. ओके, ही एक डेफिनेशन झाली. लक्षात आलं? जिथं जिथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्या त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं. नंतर दुसरी डेफिनेशन, आता पहा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन माहिती आहे. पण अपोजिट टू दॅट आपण जर पाहिलं तर ऍडिशन ऑफ अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे कोणते, तर ज्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. पहा, ज्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असं म्हटलं जातं. आणि मला असं सांगायचंय की जवळपास सर्व नॉन मेटल यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही मेटल पेक्षा जास्त आहे. मेटलची टेंडेन्सी लॉस करण्याची असते इलेक्ट्रॉन. मेटल हॅव्हिंग अ टेंडेन्सी टू लॉस इलेक्ट्रॉन and non-metal having a tendency to accept electrons. आणि म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय, ज्या ज्या ऍटमची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी जास्त असते त्याला आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं म्हणतो. द टेंडेन्सी, मी डेफिनेशन सांगतो, द टेंडेन्सी ऑफ एन ऍटम टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम. आणि तुम्हाला वर्गीकरण करून सांगतो मी की मेटलची टेंडेन्सी इलेक्ट्रॉन घेण्याची नसती तर मेटलची टेंडेन्सी इलेक्ट्रॉन देण्याची असती. म्हणून मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, जनरली मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह अँड नॉन मेटल्स आर इलेक्ट्रो निगेटिव्ह. आणि दुसरी डेफिनेशन आपण पाहतोय, ऍडिशन ऑफ अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. इथं एक्झाम्पल पहा, हा मॅग्नेशियम सबस्टन्स आहे. मॅग्नेशियम हा काय तर सबस्टन्स आहे आणि क्लोरीन हा रिएजंट आहे. आता तुमच्या माहितीसाठी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कोणते, तर पहा, तुम्हाला हॅलोजन माहिती तर कुठले होते तो पाहायचं तो. हॅलोजन्स तुम्हाला माहिती तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनची 4 आहे, क्लोरीनची 3.2, ब्रोमीनची 3
आणि आयोडीनची 2.7 हे जे सर्व एलिमेंट आहेत यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कंपॅरेटिव्हली बाकीच्या एलिमेंट पेक्षा कशी आहे तर जास्त आहे. म्हणून addition of an electronegative element to a substance is also called as a oxidation reaction. मॅग्नेशियम रिएक्ट विथ क्लोरीन आणि हा जो क्लोरीन आहे इथं क्लोरीन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. मॅग्नेशियम का नाही बरं? आताच मी सांगितलं मॅग्नेशियम हा काय आहे, मॅग्नेशियम हा मेटल आहे. मॅग्नेशियम काय तर मेटल आणि मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची असते आणि नॉन मेटलची इलेक्ट्रॉन घेण्याची असते. हा इलेक्ट्रॉन घेणारा एलिमेंट chlorine is a electronegative element which is added to a magnesium which is electropositive. म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटचं ऍडिशन होण्याच्या प्रोसेसला देखील ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके, मॅग्नेशियम इज रिएक्ट विथ इलेक्ट्रोनेगेटिव्ह क्लोरीन टू फॉर्म मॅग्नेशियम क्लोराइड. ओके, हे झालं. हे दुसरी डेफिनेशन. पहिली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, नंतर addition of electronegative element also called as oxidation. example पाहिलं आपण. नंतर तिसरी डेफिनेशन ह्याच्या अपोजिट. ते कसं? removal of hydrogen from a substance is called as also called as oxidation. तिसरी डेफिनेशन नीट लक्षात घ्या. आता हा मिथेन आहे, तुमच्या ओळखीचा आहे. हा तुमच्या ओळखीचा आहे. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पाहिलाय. मिथेनला जर आपण जाळलं, O2 सोबत रिएक्शन होते असतं म्हणजे लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्हाला O2 सोबत रिएक्शन असते त्याचा अर्थ त्याचं बर्निंग असतं, त्याचं कंबशन असतं, त्याचं इग्निशन असतं. ओके, when methane is react with dioxygen it gives carbon dioxide and water. Whenever methane is react with dioxygen it means this oxygen atom combine with hydrogen. ओके, पहा, दोन ऑक्सिजन ऍटम आपण असं म्हणू शकता. दोन ऑक्सिजन ऍटम हे 4 हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन 2 H2O मॉलिक्यूल तयार करतात. किती? 2 H2O मॉलिक्यूल तयार करतात. रिएक्शन आपण बॅलन्स करू, काय हे नाहीये. तर मिथेनचा एक मॉलिक्यूल O2 सोबत डायऑक्सिजन सोबत रिएक्ट जर झाला तर कार्बन डायऑक्साइड आणि H2O तयार होतो. आता मी असं म्हणतो, इथे पहा, मिथेन हा सबस्टन्स आहे, मिथेन हा सबस्ट्रेट आहे आणि O2 हा रिएजंट आहे. आता पहा, तुम्ही म्हणताल पाहिजे की सर इथं ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. हो, ही ऑक्सिडेशन आहे, पण तुम्ही म्हणताल सर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. इथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झालंय का? तर लक्षात घ्या, मिथेनची रिएक्शन O2 सोबत जर झाली तर ह्या O2 मुळे या मिथेनचे हायड्रोजन ऍटम निघून चालले तर जा ओके, वो लेके जा रहा है हाइड्रोजन एटम को. तर ऑक्सिजनची रिएक्शन मिथेन सोबत जर झाली तर मिथेन मधले हायड्रोजन एटम निघून जात आहेत. लॉस ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन and that loss takes place due to O2 आणि म्हणून ह्या रिएक्शन आपण काय म्हणतो? आपण तर ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम अ सबस्टन्स. मिथेन पासून काय चाललंय? मिथेन पासून हायड्रोजन चालतं, म्हणून रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऍटम फ्रॉम अ सबस्टन्स ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ओके, मिथेन रिएक्ट विथ O2 इट गिव्स कार्बन डायऑक्साइड अँड H2O. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर इथं ते ऍडिशन झालं ना. अरे बाबा, ऍडिशनच्या अगोदर काय झालंय? तर याचे जे 4 हायड्रोजन आहेत का, हे 4 हायड्रोजन पहिला O2 मॉलिक्यूल म्हणजे 2 ऑक्सिजन ऍटम हायड्रोजन सोबत कंबाईन होतील, तयार होतील 2 H2O आणि नंतर ऍडिशनल O2 हा कार्बन सोबत ऍड होऊन तयार होतो कार्बन डायऑक्साइड आणि म्हणून या रिएक्शन मध्ये हायड्रोजन निघून गेलेले आहेत, म्हणून देखील या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणायचं आहे. ओके, चला चौथी डेफिनेशन. तिसरी लक्षात आली. पहिली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, दुसरी ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स, तिसरी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऍटम फ्रॉम अ सबस्टन्स. ओके, यांना ऑक्सिडेशन म्हणतो. चौथी कन्सेप्ट पहा. चौथी रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. Removal of an electropositive element from a substance is called oxidation. प्रत्येक वेळेस इज कॉल्ड ऑक्सिडेशन मी नाही लिहिलं, तुम्हाला लक्षात घ्यायचे. पहिल्यांदा लिहिलं याचा अर्थ सगळ्याच्या बाबतीत ते लिहिलेलं आहे. ज्या वेळेस सबस्टन्स मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम ऍड होतो त्यालाही ऑक्सिडेशन म्हणायचं आणि ज्यावेळेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सबस्टन्स निघून जातो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट निघून जातो, त्या रिएक्शनला पण ऑक्सिडेशनच म्हणायचं आहे. रिमूव्हल ऑफ ॲन
electropositive, removal of an electropositive element from a substance is called as also oxidation. तुम्ही म्हणता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन देणारे. कसे इलेक्ट्रॉन देणारे, हे पहा याचं नाव सांगतो. याचं नाव आहे पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट, नावाशी घेणं नाही. ओके, K4FeCN6. आणि जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ते सांगतोय, चला. पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट आहे. ओके, पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट हे आहे. ओके, पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट याची रिएक्शन जर H2O2 सोबत जर झाली, H2O2 हा ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. ओके, याचं स्वतःचं रिडक्शन होतं ते दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो. ह्या कन्सेप्ट तुम्हाला पुढे गेल्यानंतर लक्षात येतील. K4FeCN6 याची रिएक्शन H2O2 सोबत जर केली तर काय होतं, तर त्या होतं K3FeCN6 प्लस KOH. आता तुम्ही म्हणता सर यातला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता, मग कसं ओळखायचं, तर लक्षात घ्या पिरियडिक टेबल मध्ये ऍट द एक्स्ट्रीम लेफ्ट साइड S ब्लॉक एलिमेंट्स आर प्रेझेंट. कोणते S ब्लॉक एलिमेंट्स असतात. ग्रुप नंबर 1 मधल्या एलिमेंट्सला पहा, ते नाहीत का, ग्रुप नंबर 1 मध्ये सोडियम पोटॅशियम कॅल्शियम. ओके, सोडियम पोटॅशियम ते तर जे ग्रुप नंबर 1 मध्ये एलिमेंट आहेत ते हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, ते लवकर इलेक्ट्रॉन देतात. त्याच्यानंतर ग्रुप नंबर 2 मधले इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. तर म्हणून ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 मधले मेटल हे इलेक्ट्रॉन देणारे असतात. आता पहा, K4FeCN6 ची रिएक्शन जर H2O2 सोबत जर झाली तर K3FeCN6 प्लस 2KOH हा प्रोडक्ट तयार झाला. यातला काय निघून गेला, हा जो आहे का सबस्टन्स, हा K4FeCN6 या सबस्टन्स मधला काय निघून गेला, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. मग तो कोणता आहे, तर तो पोटॅशियम आहे. तो कोणता आहे, तर पोटॅशियम आहे. ओके, रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट फ्रॉम अ सबस्टन्स आल्सो कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. किती डेफिनेशन मी सांगितलं तुम्हाला, 4 डेफिनेशन सांगितलं. आणखी एक डेफिनेशन राहिलेली आहे. थोडक्यात ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्या ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन हा सबस्टन्स मध्ये ऍड होतो त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं. ज्या रिएक्शन होत असताना इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा ऍड होतो सबस्टन्स मध्ये त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं. जी रिएक्शन होत असताना हायड्रोजन ऍटम सबस्टन्स पासून दूर जातो, तिसरी त्यालाही म्हणायचं ऑक्सिडेशन. चौथी डेफिनेशन आपण पाहिली, ज्या रिएक्शन होत असताना सबस्टन्स मधून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट बाहेर पडत असेल त्या रिएक्शनला देखील ऑक्सिडेशन म्हणायचं. These all are the classical concept of oxidation. ह्या कोणाच्या कन्सेप्ट होता, क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन. प्रत्येक डेफिनेशन तुम्हाला ते लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर कारण आपल्याला पुढं 11वी आहे 12वी नीट JECT यांच्यासाठी आपल्याला यांची मदत होते. ओके, नंतर इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. याचा अर्थ असतो की इलेक्ट्रॉनशी रिलेटेड ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय असतं ती समजून घ्यायची कन्सेप्ट असते. कोणती कन्सेप्ट म्हटलं मी, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. आता पहा, सोप्या डेफिनेशन डोक्यात पॅक करून टाकायच्या. पहिली पहा, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट नुसार ऑक्सिडेशन म्हणजे काय. ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Oxidation is defined as the loss of one or more electrons from a substance. एखाद्या सबस्टन्सनं एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स लॉस केले, त्यांच्यापासून इलेक्ट्रॉन दूर गेले. इलेक्ट्रॉन दूर जाण्याच्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणायचं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अ सबस्टन्स आल्सो कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. ओके, पाहायचं हिअर एम म्हणजे काय, एम म्हणजे मेटल. एम म्हणजे काय, तर मेटल. लक्षात ठेवा, एम इज नथिंग बट एम इज सिम्बॉल ऑफ मेटल. when metal lost its electron. आता पहा, एम चं कन्वर्जन कसं झालं, एम प्लस आणि ई मायनस. ओके, मेटलची टेंडन्सी काय असते, मेटल हॅव्हिंग अ गुड टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. काय करत असतात मेटल, इलेक्ट्रॉन लूज करतात. ओके, आणि का करतात त्याचंही कारण सांगतो. सोडियम हा मेटल आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सोडियम ऍटॉमिक नंबर 11 आहे. ऍटॉमिक नंबर 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 281. आणि कोणत्याही ऍटमला स्टेबल होण्यासाठी त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आवश्यक असतात. सोडियमची पहिली कक्षा K मध्ये 2 इलेक्ट्रॉन,
एल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि एम मध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे? 8 इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे. मग कोणताही ऍटम ते मिळवण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी धडपड करत असतो. आता तुम्ही सांगा, बिचारा सोडियम ऍटम, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला स्टेबल होण्यासाठी आणखीन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे? आणखीन 7 ची गरज आहे. 1 आणि 7 मिळून 8 होतील. आता मला सांगा, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला 7 इलेक्ट्रॉन घ्यायचे, शक्य होईल का? शक्य होईल का? म्हणजे कोणी देईल का 7 इलेक्ट्रॉन? आपल्याला व्यावहारिक उदाहरण माहित असतात. एखादा समजा मार्कर पेन घ्यायचा, पहा मार्कर पेन घ्यायचा, याची किंमत जर 100 रुपये असेल, 100 रुपये असेल, तुमच्याकडे 5 रुपये येतं, तुमच्याकडे 5 रुपये येतं, तुम्हाला तुमच्या मित्राकडून 95 रुपये गोळा करायचं हालाकीच्या परिस्थितीमध्ये. इज इट पॉसिबल? तुमच्याकडे मित्र म्हणतो तुमच्याकडे किती येतं, तुमच्याकडे जर 90 असतील तर तुम्हाला 10 रुपयाची मदत भेटू शकते. पण जर तुमच्याकडे 5 रुपये असतील तर 95 रुपये गोळा करण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागते. सेम फेनॉमेनॉन सोडियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला 8 इलेक्ट्रॉन करायचे आहे. म्हणून तो काय करतो? सगळ्यात सोपं, काय करा, माझा 1 इलेक्ट्रॉन घ्या, म्हणजे काय, मेटल आपला हा इलेक्ट्रॉन लॉस करतो, ओके, देऊन टाकतो आणि ऑक्टेट म्हणजे स्टॅबिलिटी प्राप्त करतो. ठीक आहे. तर सेम काय म्हणतं, सोडियम मेटल, सोडियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1, आणि म्हणून मेटलच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 2 3 असे इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून ते इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतात कोणाला? नॉन मेटल्सला, आणि स्टेबल होतात. ओके. सोडियमचं Na+ इलेक्ट्रॉन, ओके, काय इलेक्ट्रॉन लॉस केला? लक्षात आलं? सोडियम जर इलेक्ट्रॉन लॉस केला, इथं पाहिजे तुम्ही, इथे तुम्ही पहा, हा सोडियम 11, ओके, 2 8 1, इथं खाली तुझा 2 8 1, ओके. तो काय करतो? हा इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. ओके. आणि त्याच्यापासून दूर गेले इलेक्ट्रॉन, दूर जाने वाला इलेक्ट्रॉन ये है. ओके. सो Na281 it will become sodium cation and having electron configuration 2,8, and this is a lost electron. हा लॉस झालेला इलेक्ट्रॉन आहे. 2 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणून Na it gives Na+ E-. ओके. असं होईल का बरं? Na it gives 2 electrons to form Na++ आणि 2 electrons. असं होईल का? असं होईल का? पहा, पहिली कक्षात 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षात 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षात 1. मग 1 इलेक्ट्रॉन सोडियम सहज देईल, पण दुसरा इलेक्ट्रॉन देईल का? नाही देणार, कारण त्याची स्टॅबिलिटी काय होतं? डिस्टर्ब होईल. आणि म्हणून नेहमीच जे ग्रुप नंबर 1 मधले एलिमेंट्स असतात, मेटल्स असतात, त्यांच्यावरती किती पॉझिटिव्ह चार्ज असतो? 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो. सोडियम लॉस इट्स 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म सोडियम पॉझिटिव्ह चार्ज, सोडियम कॅटायन तयार झाला. ओके. आता मॅग्नेशियम, हे पॉसिबल होईल का? सो इट इज नॉट possible because sodium cannot lose its 2 electron. आणि जर तसं केलं तर तो काय होईल? अनस्टेबल होईल. चला, आपण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन आपण पाहतोय. एक्झाम्पल दुसरं, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं आपल्याला माहिती आहे, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 2, इथंच लिहितो आता मी 2 8 2. आता याची आणि आपल्याला कक्षेची लिमिट माहिती आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 18 32 50. पहिल्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन स्टेबल होण्यासाठी. दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18, नंतर 32 50 72 असे इलेक्ट्रॉनची अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी ही सेलची असते. ओके. चला, तरी तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी धडपड हे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम करत असतात. चला, 2 8 2. आता मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन येतं, आणखीन त्याला 6 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आणि म्हणून मेटल हे काय करतात? इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि तयार होईल 2 8. 2 8 म्हणजे Mg2+ आणि 2 इलेक्ट्रॉन हे लॉस झालेले. ओके. म्हणून M फॉर मेटल, M+ फॉर कॅटायन, E- फॉर इलेक्ट्रॉन. ओके. सोडियम लॉस इट्स 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म सोडियम कॅटायन अँड 1 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम लूज इट्स 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Mg2+. आणि म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन काय म्हटलेली आहे ऑक्सिडेशनची? तर ज्या स्पीसीज, ज्या एलिमेंट्स, जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन लॉस करतात, इलेक्ट्रॉन लॉस करण्याच्या प्रोसेसला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. ओके. ऑक्सिडेशन इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. चला,
ऑक्सिडेशन इज डिफाइन्ड ॲज the loss of one or more electron from a substance. It may be element, it may be compound or it may be ion. ते काय असू शकतात, तर ते कंपाऊंड असू शकतो, तो आयन असू शकतो किंवा तो एलिमेंट देखील असू शकतो. ओके, चला आणखी एक एक्झाम्पल इथं तुम्हाला देतो मी. ते असं की पहा, ॲल्युमिनियम जर आपण पाहिला, ॲल्युमिनियम कोणता, ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, ॲटॉमिक नंबर जर 13 असेल 2 8 3. ओके, ॲल्युमिनियम काय करेल, 8 इलेक्ट्रॉन घेणे शक्य आहे का, नाही, म्हणजे सॉरी आणखी 5 इलेक्ट्रॉन देणे शक्य त्याला कोणी नाही. क्रिटिकल कंडिशन मध्ये तो इलेक्ट्रॉन आपले शेअर करतो. चला, आणि इथं काय होतं, मग इथं Al3+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 आणि किती इलेक्ट्रॉन निघून जातात, 3 इलेक्ट्रॉन, ते आपण असले तो 3e-. This is called as a loss of electron. असं जे सिम्बॉल असतं ना, ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं. M it gives M+ इलेक्ट्रॉन. ओके, सो these are the lost इलेक्ट्रॉन्स असतात. ज्या केमिकल इक्वेशन मध्ये राईट साइडला प्लसच्या नंतर इलेक्ट्रॉन दिलेले असतात, हे पहा, प्रोडक्टच्या नंतर इलेक्ट्रॉन दिलेले असतात, ते लॉस्ट इलेक्ट्रॉन असतात. सोडियम इट गिव्स Na+ इलेक्ट्रॉन, magnesium it gives Mg2+ +2 electron. So these are the lost electron. Okay, या झाल्या कोणाच्या डेफिनेशन, या झाल्या ऑक्सिडेशन कन्सेप्टच्या डेफिनेशन. ओके, तर आता ऑक्सिडेशन ज्यांना समजलं त्यांना रिडक्शन समजायला काहीच अडचण नाही. ओके, आता पहा, ह्या क्लासिकल कन्सेप्ट पाहिल्या आपण 4 आणि ही इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. सांगा बरं, क्लासिकल कन्सेप्ट मध्ये ऑक्सिडेशन काय असतं, एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. Okay, addition of oxygen to a substance is called as a oxidation. दुसरं, हाँ example कडे पहा, addition of electronegative element to a substance is called as a oxidation. तीसरा example, okay, removal of hydrogen from a substance, निघून जाणे, removal of hydrogen from a substance is called as a oxidation. चौथी डेफिनेशन. ओके, काय तर रिमूव्हल ऑफ, आपण इथे म्हणू शकतो रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट फ्रॉम अ सबस्टन्स इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ओके, आणि पाचवी महत्वाची डेफिनेशन ती आहे कोणती, तर ती आहे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. इलेक्ट्रॉन वरती डिपेंड आहे आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. एवढा शब्द लक्षात ठेवायचा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या स्पीसीज मधून, मग ते ऍटम असू द्या, ते आयन असू द्या किंवा ते मॉलिक्युल असू द्या, त्याच्यातून इलेक्ट्रॉन निघून जात असतील तर त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन असं म्हणायचं असतं. ओके, ऑक्सिडेशन इज डिफाइन्ड ॲज द लॉस ऑफ वन, इथं पहा, इथे किती लॉस येतं, एकच, इथं 2, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा जास्त. ऑक्सिडेशन इज डिफाइन्ड ॲज द लॉस ऑफ one or more electron from a substance is called as oxidation. Okay, this is all about the oxidation. आता आपण पाहूया रिडक्शन. आता रिडक्शन पाहण्या अगोदर कृपया ऑक्सिडेशन वरती फोकस करा. केला फोकस, त्या डेफिनेशन पाहिल्या. आता आपण पाहूया रिडक्शन काय असतं. ठीक आहे, ह्या जशा डेफिनेशन लिहिल्या त्याच्या अपोजिट, एकदम अपोजिट आपल्याला डेफिनेशन्स पाहायच्या आहेत. ओके, तर पहा, क्लासिकल कन्सेप्ट ऑफ रिडक्शन. कोणाची क्लासिकल कन्सेप्ट, रिडक्शनची. क्लासिकल या शब्दाचा अर्थ काय, ओल्ड कन्सेप्ट. क्लासिकलचा अर्थ काय तुमच्यासाठी, आपण म्हणतो ना एखाद्या टीव्हीवरती क्लासिकल म्युझिक लागले, क्लासिकल म्हणजे काय, ओल्ड. ओके, ओल्ड म्युझिक. तर तसं क्लासिकल याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला, ओल्ड कन्सेप्ट ऑफ रिडक्शन. मग ओल्ड मग शिकायचं नाही का, तर ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड. हेन्स वी हॅव टू स्टडी ऑक्सिडेशन ॲज वेल एज रिडक्शन. इट्स ओल्ड कन्सेप्ट. आणि कन्सेप्ट थोड्या मॉडिफाय होतात, बदलत नाहीत. ओके, क्लासिकल कन्सेप्ट ऑफ रिडक्शन. आता पहा इकडे पहा, याच्यानुसार इथे एक्झाम्पल दिले पहा. HgO म्हणजे मर्क्युरी. HgO म्हणजे काय तर मर्क्युरिक ऑक्साईड. Hg म्हणजे मर्क्युरी आणि HgO म्हणजे मर्क्युरिक ऑक्साईड. कोणतं पहा, मर्क्युरिक ऑक्साईड. आणि मला वाटत नाही गरज याची की तुम्हाला नाव लिहून द्यावं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तरी मी बोलताना सांगत असतो, तुम्ही लक्षात ठेवा, ऐका.
ज्या वेळेस तुम्ही केमिस्ट्री जास्तीत जास्त ऐकताल त्यावेळेस तुम्हाला ती हॅबिट होऊन जाईल, ती सवय होऊन जाईल आणि तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काहीच वाटणार नाही. त्यासाठी कन्सिस्टंटली तुम्हाला आपले लेक्चर कंटिन्यू करावे लागतील, ऐकावं लागेल, वाचावं लागेल. ओके, अँड यू नो दॅट व्हेरी वेल, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही पण केमिस्ट्री वाचून वाचून एकदम परफेक्ट होताल, कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. आता पहा, क्लासिकल कन्सेप्ट ऑफ रिडक्शन. रिडक्शन काय असतं तर इथे डेफिनेशन पहा. एक्झाम्पल पहा, HgO मर्क्युरिक ऑक्साईडला जर आपण हिट केलं, प्रोडक्ट कडे पहा, मर्क्युरिक ऑक्साईडला हिट केलं तर काय झालं? मर्क्युरिक ऑक्साइड इज अ सबस्टन्स which on heating gives Hg and byproduct O2. कौन दूर हुआ है यहाँ से? ऑक्सीजन दूर हुआ, बाहर गया HgO से. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ रिडक्शन इज removal of oxygen from a substance is called as a reduction. Removal of oxygen from a substance is called as a reduction. ज्या सबस्टन्स मधून ऑक्सिजन दूर जाईल त्या सबस्टन्सच्या रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन म्हणायचं. इथं ऍडिशन होतं, इथं रिमूव्हल. पार्ट लक्षात घ्या, इकडचं झालंय आपला. आता आपण इकडे चाललोय. तर पहिली डेफिनेशन रिडक्शनची आपण पाहतोय, ज्या सबस्टन्स मध्ये ऑक्सिजन या सबस्टन्स पासून दूर जातो त्या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन म्हणायचं. ओके, रिमूव्हल ऑफ, कोणाचं रिमूव्हल? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. एक्झाम्पल, HgO mercuric oxide on heating it gives Hg plus O2. From HgO is a mercuric oxide which is a substance. On heating it loses dioxygen. याच्यापासून काय दूर गेलं? ऑक्सिजन निघून गेला. म्हणून ही एक्झाम्पल जी आहे, ही जी रिएक्शन आहे ती कोणती रिएक्शन आहे? ती रिडक्शन रिएक्शन आहे. ओके, नंतर दुसरी डेफिनेशन पहा. एक्झाम्पल अगोदर पहा, FeCl3 plus H2 it gives FeCl2 plus HCl. काय झालं? इकडं ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम होतं, इकडं रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इकडं रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह. दुसरी डेफिनेशन, रिमूव्हल ऑफ निघून जाणे, रिमूव्हल ऑफ अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम अ सबस्टन्स. Okay, is called as a reduction. FeCl3 is treated with H2. FeCl3 हा सबस्टन्स आहे. इथं सबस्टन्स कोणता आहे? FeCl3 फेरिक क्लोराइड. ओके, हा सबस्टन्स आहे. हा काय तर सबस्टन्स. FeCl3 is treated with H2, it gives FeCl2 plus HCl. मग सांगा कोणता इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम बाहेर गेला? ओके, हायड्रोजन आहे का? याच्यातून हायड्रोजन निघून गेला का? नाही. यातून काय निघून गेला? FeCl3 चं कन्वर्जन FeCl2 मध्ये झालं. इसका मतलब है यहाँ से क्लोरीन निकल गया है. काय निघून गेलंय? क्लोरीन निघून गेलं. आणि म्हणून क्लोरीन हा काय आहे? क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑक्सिजन, नायट्रोजन आर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. आणि म्हणून रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम फ्रॉम अ सबस्टन्स also called as a reduction reaction. त्याला काय म्हणतो आपण? रिडक्शन रिएक्शन असं म्हणायचं. नंतर तिसरी डेफिनेशन, इकडे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं, इथं ऍडिशन ऑफ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं, इकडे उलट CH2 डबल बॉन्ड CH2. आपण ही रिएक्शन पाहिलेली ऑर्गॅनिक मध्ये. इथिन आहे, हा तुमच्या ओळखीचा आहे, नया नाही आहे, ये आपके पहचान का है. इथिन इज रिएक्ट विथ डायहाइड्रोजन. आपण असं लिहू, CH2 डबल बॉन्ड CH2 is react with H2. H2 म्हणजे डायहाइड्रोजन. लक्षात ठेवा, H2 म्हणजे डायहाइड्रोजन. ओके, when ethene is react with डायहाइड्रोजन काय होतं बरं? यातला आपल्याला माहिती डबल बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. ब्रेकडाऊन होतो. तर आपण असं म्हणू शकता, एक H या कार्बनला, दुसरा H या कार्बनला, अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड होतो आणि तयार होतो CH3 बॉन्ड CH3. हा इथेन तयार होतो. हा कोणता तयार होतो? इथेन. मग मला सांगा नेमकी रिएक्शन कोणती आहे? ऍडिशन रिएक्शन.
ज्या रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस रिॲक्ट होतात आणि एकच प्रोडक्ट होतो त्या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणाचं ऍडिशन झालं इथं? इथिन हा सबस्ट्रेट आहे. इथिन हा आपण ते म्हणूया सबस्ट्रेट तर झालाच, तो सबस्टन्स आहे. तो काय तिथं? इथिन हा आहे सबस्टन्स. इथिन काय तर सबस्टन्स. इथिन मध्ये कोणाचं ऍडिशन झालं? इथिन मध्ये डायहायड्रोजन म्हणजेच हायड्रोजनचं ऍडिशन झालं. ओके. Addition of hydrogen to a substance is called as a reduction. Here, these H bond H will break down. Okay, hydrogen bond hydrogen will break down, and these two hydrogen atoms added across the carbon-carbon double bond to form carbon-carbon single bond. It is a saturated compound. It means we can say that when ethene is react with dihydrogen, it gives ethene, and here is a addition of hydrogen takes place. Addition of hydrogen takes place, and hence we are decide here the reaction in which addition of hydrogen to a substance is called as a reduction. I think you understood. Okay, लक्षात आलं असेल तुमच्या आता. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, इथं रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, वरती रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तीन डेफिनेशन आपण पाहिले. नंतर चौथी डेफिनेशन पहा, एक्झाम्पल पहा. पहिले काय पाहिजे तुम्ही? एक्झाम्पल पहा. HgCl2 प्लस SnCl2. ओके. ऍडिशन ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. कोणता एलिमेंट हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे? सांगा कोणता इलेक्ट्रॉन Hg पॉझिटिव्ह आहे? ऍडिशन ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स. ओके. कोणता आहे इथं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह? आपल्याला सांगता येईल इथं? सांगता येईल का? तर क्लोरीन हे कसे इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. ओके. तर दोन Hg म्हणजे ह्या HgCl2 मध्ये आणखी एक Hg ऍड झालाय. ओके. ऍडिशन ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स. हा कोणता आहे? HgCl2. ओके. HgCl2 ची रिएक्शन SnCl2 सोबत झालेली आहे, आणि किती HgCl2? दोन. एकामध्ये दुसरा Hg ऍड झालेला आहे. Here is the addition of Hg mercury in HgCl2 is called as a addition reaction. Addition of an electropositive element to a substance is called as a reduction reaction. जसं इथं हा निघून गेला, ओके, तसं HgCl2 मध्ये दुसरा HgCl2 मधला Hg ऍड झाला, म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो काय? तर रिडक्शन रिएक्शन. ह्या चार झाल्या. आता पहिली डेफिनेशन काय झाली क्लासिकल कन्सेप्ट नुसार? ओके. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिएक्शन. दुसरी रिमूव्हल ऑफ रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम इज कॉल्ड एज अ रिडक्शन. तिसरी ऍडिशन ऑफ हायड्रोजन टू अ सबस्टन्स इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिएक्शन. चौथी ऍडिशन ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच electropositive element. Addition of electropositive element to a substance is also called as a reduction reaction. क्लासिकल झाल्या, ओल्ड झाल्या. आता आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट पाहिजे आपल्याला? इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट म्हणजे इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड कन्सेप्ट. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड कन्सेप्ट. आता पहा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. रिडक्शन इज डिफाइन्ड ॲज, अगोदर डेफिनेशन सांगतो. A reduction is defined as the gain of one or more electrons by a substance. It may be ion, it may be molecule, or it may be element. इथे पहा A प्लस, हा आता जसं इकडे M म्हणजे होतं तसं इकडे A प्लस म्हणजे काय? तुम्ही असं म्हणाल A प्लस म्हणजे हे असतात कॅटायन. एवढंच लिहितो तुम्हाला सांगतो. काय सांगतो इकडं? कॅटायन. A प्लस म्हणजे काय? कॅटायन. तो नॉन हे असू शकतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हे असू शकतो. कॅटायन, तो काय तर कॅटायन. कॅटायन ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन म्हणजे ही स्पीसीज आहे, हा सबस्टन्स आहे. हा सबस्टन्स काय करतो? इलेक्ट्रॉन घेतो. पहा A प्लस प्लस इलेक्ट्रॉन इट गिव्स A. ओके. एक्झाम्पल पहा. Cu2 प्लस कॉपर 2 प्लस, काय सांगतोय? कॉपर 2 प्लस ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन. कॉपर डायपॉझिटिव्ह याने किती इलेक्ट्रॉन घेतले? तर 2 इलेक्ट्रॉन. काय झालं? कॉपर. ज्यावेळेस सबस्टन्स हा इलेक्ट्रॉन एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्या प्रोसेसला रिडक्शन असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? रिडक्शन असं म्हणायचं असतं. Cu2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन कॉपर. ठीक आहे.
Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन Zn. आता पहा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये काय फरक येतो. Zn2 प्लस न 2 इलेक्ट्रॉन घेतले काय तयार झालं Zn. कॉपर 2 प्लस न 2 इलेक्ट्रॉन घेतले काय तयार झालं कॉपर. आता मी जर असं तुम्हाला म्हटलं, इथे एक्झाम्पल घेतलं Al3 प्लस, किती इलेक्ट्रॉन लागतील. हा पॉझिटिव्ह चार्ज जो असतो का, हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तेवढ्या इलेक्ट्रॉनची कमतरता असते, तेवढ्या इलेक्ट्रॉनची कमतरता. कॉपर 2 प्लस याचा अर्थ याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. कॉपर 2 प्लस ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म कॉपर, न्यूट्रल एलिमेंट, न्यूट्रल मेटल तयार होतो. हे पहा Zn2 प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणून तयार झालं Zn. तसं Al3 प्लस ला न्यूट्रल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल 3. म्हणून Al3 प्लस प्लस 3 इलेक्ट्रॉन, आता प्लस प्लस डबल येतं बरं का. Al3 प्लस हा प्लस 3 इलेक्ट्रॉन काय तर होईल Al, काय तर होतं Al. मग तुम्ही म्हणतात सर नेहमीच का तेवढे इलेक्ट्रॉन लागतात का, असं काही नसतं. डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन देयर इज अ नीड ऑफ इलेक्ट्रॉन्स. कधी कधी असं असतं पहा, मॅग्नेशियम आहे डाय पॉझिटिव्ह आहे पण त्याला एकच इलेक्ट्रॉन असेल, एकच इलेक्ट्रॉन भेटला Mg2 प्लस, त्याला एकच इलेक्ट्रॉन मिळाला, तो घेणार नाही का, तो घेणार. मग काय करणार, तर तयार होईल Mg प्लस, काय तयार होईल Mg प्लस. Mg डाय पॉझिटिव्ह इफ इट गेट 1 electron then it will become Mg plus. Emg plus if it will receive 1 electron to form Emg. असं होतं. आपल्याला समजून घ्यायचे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये. रिडक्शन म्हणजे काय, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. म्हणून मी कन्फ्यूज करण्यासाठी दोन्ही डेफिनेशन सोबत नाही सांगत. ओके, रिडक्शन लक्षात आलं तुमच्या. रिडक्शन इज डिफाइंड एज द गेन ऑफ 1 or more electron, 1 or more electrons by a substance. ते सबस्टन्स काय असू शकतात, ते एलिमेंट असू शकतात. तुम्ही म्हणता सर एलिमेंट कसले इलेक्ट्रॉन घेतात नाही का. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा क्लोरीन ऍटम आहे, पाहता तुम्ही पुढे जाऊन क्लोरीन ऍटम आहे. ओके, क्लोरीन ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, आपल्याला क्लोरीनचा ऍटम नंबर माहिती आहे 17. 2 8 7 किती इलेक्ट्रॉन्स येतात, 7 आहेत. क्लोरीन ऍटम स्टेबल आहे का, नाही. मग जर त्याला एक इलेक्ट्रॉन भेटला तर तयार होतो तो Cl मायनस. Cl ऍटम accept 1 electron to form Cl minus. ओके, इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,8. क्लोरीन ऍटम पेक्षा क्लोराइड आयन स्टेबल आहे. 2 8 7 इथं 2 8 8. म्हणून इलेक्ट्रॉन कोण घेतं, तो एखादा ऍटम असू शकतो. ओके, हे पहा ऍटम म्हणजे एलिमेंट असू शकतो. क्लोरीन एलिमेंट, किंवा तसं ऍटम म्हणतात एलिमेंट म्हणतात. अरे बाबा क्लोरीन एलिमेंटचा हा ऍटम क्लोरीन आहे, तो क्लोरीन ऍटमने इलेक्ट्रॉन घेतला, क्लोराइड आयन तयार झाला, एलिमेंट झालं. कंपाऊंडच्या बाबतीत सांगू शकतो तुम्हाला मी. H2 इलेक्ट्रॉन घेतला OH मायनस तयार होतं. ठीक आहे. आणि आयनच्या बाबतीत जर विचार केला तर आयनचं पहा, हे कॉपर 2 प्लस न 2 इलेक्ट्रॉन घेतले तर कॉपर, Zn2 प्लस इलेक्ट्रॉन घेतले तर Zn. अशा प्रकारे ही रिडक्शन ची डेफिनेशन आहे. कशाची डेफिनेशन आहे, रिडक्शन रिएक्शनची डेफिनेशन. ओके, अगोदर आपण पाहिला क्लासिकल डेफिनेशन्स आणि नंतर पहिले आपण इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. ओके, तर पहिली कोणती आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन जर निघून जात असेल तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ सबस्टन्स इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिएक्शन. HgO on heating it gives Hg plus O2. In this reaction there is a removal of oxygen takes place. Removal of oxygen takes place, hence called as a oxidation. Sorry, reduction. ऑक्सीजन निगुन गया है, नहीं का, दूर जा रहा है, इस सब्सटेंस से ऑक्सीजन दूर गया, इसलिए इसको कहते हैं हम रिडक्शन. उसके बाद रिमूवल ऑफ एन इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट फ्रॉम अ सब्सटेंस. ओके, FeCl3 प्लस H2. FeCl3 पासून क्लोरीन हा HCl मध्येच निघून गेला, हायड्रोजन सोबत निघून गेला, म्हणून निघून गेलाय कोण, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. रिमूवल ऑफ एन इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम अ सबस्टन्स इज कॉल्ड एज अ रिडक्शन. FeCl3 ला आपण H2 सोबत ट्रीट केलं तर FeCl3 मधला एक क्लोरीन H सोबत निघून HCl तयार झाला, पण निघून गेला. ओके, नंतर ऍडिशन ऑफ हायड्रोजन. Addition of hydrogen to a substance is called as a
रिडक्शन. आपण पाहतोय इथिन हा सबस्टन्स आहे. इथिन ह्या सबस्टन्स सोबत जर हायड्रोजन रिॲक्ट जर झाला तर इथिन तयार होतं, म्हणजेच ऍडिशन झालेलं आहे. म्हणजेच काय झालं? ऍडिशन झालं. म्हणून ऍडिशन ऑफ हायड्रोजन टू अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. ओके. त्यानंतर पुढची डेफिनेशन, ऍडिशन ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स. हे पहा, तुम्हाला म्हटलं मी HgCl2 आणि SnCl2 ची रिॲक्शन केली तर HgCl2 चे दोन मॉलिक्यूल रिॲक्ट होतात. याचा अर्थ काय? तर HgCl2 मध्ये पुन्हा एक Hg ऍड होतो, त्यात काय होतो? Hg2Cl2. काय काय झालं? Hg2Cl2. In this HgCl2 addition of Hg takes place. मग ऍडिशन ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. तुम्ही म्हणता सर Hg कसं? तर Hg हा मेटल आहे ना, मेटल हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो, म्हणून HgCl2 मध्ये दुसरा Hg ऍड होऊन काय झाला? Hg2Cl2 ऍड झाला. ऍडिशन ऑफ एन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. या क्लासिकल डेफिनेशन झाल्या. कोणत्या झाल्या? क्लासिकल डेफिनेशन झाल्या. आणि ही इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये लक्षात काय ठेवायचं आपल्याला? रिडक्शन इज डिफाइंड ॲज द गेन ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन बाय अ सबस्टन्स. तर कॉपर 2 प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन कॉपर तयार होतो, Zn2 प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन झिंक तयार होतं, Al3 प्लस आणि 3 इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियम तयार होतं. इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लॉस करणं याला ऑक्सिडेशन म्हणायचं आणि इलेक्ट्रॉन घेणं याला रिडक्शन म्हणायचं. तुमच्या लक्षात राहण्यासाठी. ओके. पाहायचं ऑइल आणि रिंग या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मी सांगू शकतो. इथे पहा, ऑक्सिडेशनची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची? ऑक्सिडेशनचा कॉलम आहे ना. तर ऑइल काय? तर ऑइल म्हणजे काय? ऑक्सिडेशन इज, पहा, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. ऑक्सिडेशनचं ओ घ्या, इथचं ई घ्या, इथचं आय घ्या आणि लॉसचं एल घ्या. ऑइल. ओके. ऑक्सिडेशनची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची? ऑइल म्हणजे ऑक्सिडेशन, म्हणजेच काय? ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या वेळेस सबस्टन्स पासून इलेक्ट्रॉन दूर जात असतील त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणायचं. सोडियम कॅटायन आणि इलेक्ट्रॉन चाललाय, ऑक्सिडेशन झालं. मॅग्नेशियम पासून Mg2 प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन चाललेत म्हणजे ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन्स इकडची जी राईट साइड असते, राईट साइड मध्ये प्लसच्या राईट साइडला असतात. ओके. राईट साइडला प्लसच्या राईट साइडला इलेक्ट्रॉन दिलेले असतील तर ती ऑक्सिडेशन प्रोसेस असते. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता इकडं ही जी आहे रिडक्शन. मग रिडक्शन साठी काय लक्षात ठेवायचं? तर तुमच्या माहितीसाठी रिडक्शन साठी RIG हा शब्द लक्षात ठेवा. RIG हे कशासाठी? तर R फॉर रिडक्शन, ओके, I फॉर इज अँड G फॉर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. रिडक्शनचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन घेणं. जिथं ज्या सबस्टन्स थ्रू इलेक्ट्रॉन्स घेतले जातात त्याला रिडक्शन म्हणायचं. मग तो एलिमेंट असू द्या, मग तो आयन असू द्या किंवा तो मॉलिक्यूल असू द्या. ओके. सो प्लीज नोट डाऊन दिस. Cu2 प्लस. आणि रिडक्शन या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे लिहिले जातात? तर हे जे ॲरो आहे, ॲरोच्या डाव्या साइडला एकदम चिटकून जे इलेक्ट्रॉन लिहिले जातात तर घेतलेले इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. A प्लस इलेक्ट्रॉन इट गिव्स A. Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स Cu. तर हे इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. ओके. हे इलेक्ट्रॉन काय घेतलेलं. म्हणून हाफ रिॲक्शन मध्ये ॲरोच्या डाव्या साइडला जर इलेक्ट्रॉन असतील तर ते गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतात, आणि जर उजव्या साइडला ॲरोच्या असतील तर ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे लक्षात ठेवायचं. रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ज्या रिॲक्शन्स मध्ये एकाच वेळी ऑक्सिडेशनही होतं आणि रिडक्शनही होतं त्या रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणायचं. ओके. एक एक्झाम्पल तुम्हाला मी त्याचं देतोय. ओके. पहा इथं एक एक्झाम्पल आपण घेऊया. सोडियम क्लोराइड Na प्लस Cl2 इट गिव्स NaCl. आता तुम्हाला थोडक्यात हे सांगतो. इथं Na ची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. किती आहे सध्या? ॲटमची 0. क्लोरीनची इथं पण 0 आहे, इथं +1 आहे, इथं -1 आहे. ओके. सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, इकडे +1 झाली. ओके. तुमच्या माहितीसाठी एवढं सांगणार आहे मी. इथं
लॉस. सोडियमचं 0 ऑक्सिडेशन स्टेट आहे, इकडे प्लस होऊन झाली, इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेले, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कुठे गेलं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ओके. आणि क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, इकडे -1 आहे. 0चं -1 होणं, 0चं -1 होणं म्हणजेच काय आहे तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काय तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतले म्हणून क्लोरीनचं रिडक्शन झालं, क्लोरीनचं Cl मायनस झालं. तुम्ही म्हणता रिएक्शन बॅलन्स नाही ती. ओके, रिएक्शन बॅलन्स करून टाक. ओके. 2 सोडियम ऍटम एका क्लोरीन मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले तर 2 सोडियम क्लोराईडचे मॉलिक्यूल तयार होतात. ही रेडॉक्स रिएक्शन आहे. यामध्ये सोडियमचं ऑक्सिडेशन होऊन सोडियम प्लस झालं तर क्लोरीनचं रिडक्शन होऊन Cl मायनस झालं. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ रेडॉक्स रिएक्शन. ओके. द रिएक्शन इन विच सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन, आता इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? ऑक्सिडेशन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? रिडक्शन. The reaction in which simultaneously loss of electron means oxidation and gain of electron means reduction takes place, that type of reactions are called as a redox reaction. Okay, oxidizing agent, reducing agent या कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर कृपया एकदा ह्या रिएक्शन्स म्हणजे डेफिनेशन्स आणि रिएक्शन्स एकदा पाहून घ्या. ओके. घेतलं पाहून आता काय अडचण इथपर्यंत? कारण तुम्हाला एकदा काय ह्या डेफिनेशन लक्षात आल्या, ह्या डेफिनेशन काय तुम्हाला एकदा लक्षात आल्या तर तुम्हाला पुढची कोणतीच अडचण येत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके. इथं O2 ऍड झाला, ह्या क्लासिकल कन्सेप्ट आहेत. ओके, ऑक्सिडेशनच्या. आणि ह्या कोणाच्या आहेत तर या रिडक्शनच्या आहेत. कृपया एकदा तुम्ही त्या नीट वाचणं अपेक्षित आहे. तुम्ही त्या एकदा नीट वाचणं अपेक्षित आहे. मॅग्नेशियमची रिएक्शन O2 सोबत झाली म्हणजे तयार झालं इथं मॅग्नेशियम ऑक्साईड. इथं ऑक्सिजनचं ऍडिशन झालं म्हणून ही ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके. इथं मॅग्नेशियमची रिएक्शन क्लोरीन सोबत झाली. ओके. क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटचं ऍडिशन याच्यात झालं म्हणून ही ऑक्सिडेशन रिएक्शन. नंतर मिथेनची रिएक्शन O2 सोबत झाली. O2 च्या उपस्थितीमुळे इथले हायड्रोजन ॲटम निघून गेले म्हणून लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. हे तुम्ही पाहिलं. नंतर इथे जर तुम्ही पाहिलं हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्स मधून कोण मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट निघून गेला म्हणून ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं या रेडॉक्स टॉपिकमध्ये आपल्याला खालच्या डेफिनेशन समजणं खूप महत्त्वाचं. तर ऑक्सिडेशन म्हणजेच आपल्याला माहिती आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Em चं कन्वर्जन M प्लस इलेक्ट्रॉन म्हणजेच सोडियम ॲटम चं Na आणि E मायनस का झालं? हे E मायनस याचा अर्थ सोडियम पासून एक इलेक्ट्रॉन दूर गेला. का दूर गेला? कारण 2 8 एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. शेवटच्या कक्षात एक इलेक्ट्रॉन होता म्हणून 7 इलेक्ट्रॉन घेणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने एक इलेक्ट्रॉन सहज देऊन टाकला. मेटलची टेंडेन्सी ही इलेक्ट्रॉन देण्याची असते म्हणून ऑक्सिडेशन रिएक्शन शक्यतो मेटल्स करत असतात. सोडियमचे Na इलेक्ट्रॉन मायनस, Mg2 2 इलेक्ट्रॉन मायनस अशा पद्धतीनं. ओके. इथं तुम्ही पाहू शकता मॅग्नेशियम 2 8 2. ओके. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणखीन 6 ची आवश्यकता आहे. ते शक्य आहे का? नाही. म्हणून सहज तो 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. 17 वेळेस सांगतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. ओके. आणि इकडं मात्र रिडक्शनच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता क्लासिकल कन्सेप्ट. इथं काय झालंय? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन झाले सबस्टन्स पासून म्हणून रिडक्शन. इथं रिमूव्हल ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट झाले म्हणून रिडक्शन. इथं ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालं सबस्टन्स मध्ये म्हणून रिडक्शन. इथं HgCl2 मध्ये पुन्हा एक Hg ऍड झाला Hg2Cl2 म्हणजे ऍडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू अ सबस्टन्स. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं ऍडिशन सबस्टन्स मध्ये झालं त्याला आपण रिडक्शन म्हटलेलं आहे.
आणि ही तर खूप महत्वाचं आहे, त्याला पाठ करून टाका. रिडक्शन म्हणजे काय, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. घेणं म्हणजे रिडक्शन आणि देणं म्हणजे ऑक्सिडेशन. ओके, इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे रिडक्शन. ओके, ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन, ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन. ए प्लस म्हणजे काय, ए प्लस म्हणजे कोणतं एक स्पेसिफिक का नाही. जसं इकडं आपण एम फॉर मीटर म्हटलं तसं इकडं ए प्लस किंवा ए म्हणजे काय, तो ऍटम असू शकतो, तो आयन असू शकतो, तो मॉलिक्यूल असू शकतो. ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन इट गिव्स ए. एक्झाम्पल, कॉपर 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स कॉपर. Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स Zn. Al3 प्लस प्लस 3 इलेक्ट्रॉन इट गिव्स Al. ओके, इलेक्ट्रॉन घेण्याच्या प्रोसेसला रिडक्शन म्हणायचं, इलेक्ट्रॉन घेण्याच्या प्रोसेसला रिडक्शन असं म्हणायचं, इलेक्ट्रॉन देण्याच्या प्रोसेसला ऑक्सिडेशन. आणि ज्या ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन देण्याची ही प्रक्रिया होते आणि इलेक्ट्रॉन घेण्याची प्रक्रिया होते सबस्टन्स थ्रू, त्या त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं असतं, त्या त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणायचं असतं. एक्झाम्पल आहे, सोडियम मेटलचे 2 ऍटम क्लोरीन एका मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले तर 2 NaCl तयार होतात. Na ची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, क्लोरीनची 0 आहे, कारण सोडियम इथं ॲटॉमिक फॉर्म मध्ये आहे, क्लोरीन इथं मॉलिक्युलर फॉर्म मध्ये आहे. ओके, पण 2 सोडियम आणि 2 क्लोरीनची रिएक्शन जर झाली, एका क्लोरीनची रिएक्शन जर झाली तर मात्र NaCl तयार होतं. इथं Na ची ऑक्सिडेशन स्टेट 0, पण NaCl मध्ये +1 का आली, त्याचं कारण सोडियमनं एक इलेक्ट्रॉन लॉस केला, त्यालाच म्हणतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन झालं, सोडियमचं ऑक्सिडेशन झालं. आणि सोडियमनं लॉस केलेले इलेक्ट्रॉन क्लोरीननं घेतले, क्लोरीन इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये होता, इकडं -1 मध्ये गेला. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. क्लोरीन accept electron to form Cl-. Okay, so this is all about the redox reaction. एकाचं ऑक्सिडेशन, दुसऱ्याचं रिडक्शन, आणि म्हणून या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणायचं असतं. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू. प्लीज नोट डाउन दिस.